नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, एक व्यक्ती आपल्या बालपणापासून तिच्या म्हातारपणापर्यंत आपली आवड जपत असते, विशेषतः खाण्यापिण्याची. आपल्याला कुठल्या पद्धतीचं जेवण आवडतं, आपल्याला कुठला पदार्थ आवडतो, तो पदार्थ खाऊ घालण्यासाठी तिची धडपड सुरू असते. आता एवढ्या वर्णनावरनं तुम्हाला कळलंच असेल ती व्यक्ती कोण आहे ती. अर्थातच आई. श्रोते हो, जगाच्या पाठीवर आपण कितीही उत्कृष्ट जेवण जेवलो ना, तर त्या जेवणाला, त्या पदार्थाला आईच्या हातची सर येत नाही, हे खरं. पदार्थ तोच असतो, पण त्या पदार्थात तिचं ओतप्रोत भरलेलं प्रेम असतं आणि ते प्रेमच त्या पदार्थाची गोडी वाढवत असतं. ते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर गौरी ब्रह्मे यांनी एक अतिशय सुंदर असा प्रसंग लिहिला आहे, जो खरोखरच आपल्या सगळ्यांना आपल्या आईची आठवण करून देतो. द बेस्ट शेफ. ऐकूया. दुपारचे 2 वाजत आले होते. ऊन चांगलंच वाढलं होतं. घरी परतायची घाई होती. मुलं शाळेतनं आली असणार. त्यांचं जेवण, अभ्यास, आपली कामं सगळंच वाट बघत असतं. तरीही या रस्त्यावर नेहमीप्रमाणे गाडीची गती मंदावतेच. पावलं जराशी रेंगाळतातच. कारण या रस्त्यावर आई राहते ना. तिला 2 मिनटं भेटून येऊ असा विचार मी करते. कित्येकदा इथे जवळपास कामासाठी येऊन जाते, पण तिला सांगत नाही. सांगितलं तर घरी का नाही आलीस म्हणून रागावते. पण आपल्याला कायमच घाई असते. आज वाकडी वाट करून तिला भेटूच म्हणते मी. ढळढळीत दुपारी मला दारात पाहून आई चमकतेच. काय गं अचानक, असं म्हणत हातात चटकन पाणी देते. काही नाही गं, सहज आले, असं म्हणत आईच्या सोफ्यावर धपकन बसते. इथे धपकन बसायला फार मजा वाटते. मग तिच्या जिव्हाळ्याचा प्रश्न येतो, जेवलीस? मी नाही म्हणते. घरी जाऊन जेवायचं असतं. मग जरा इकडचं तिकडचं बोलतो आम्ही. परत जिव्हाळा प्रश्न रिटर्न्स, जेवतेस का? नको ग, असं म्हणत असताना उशीर बघ किती झालाय. अगं मुलं बघतील आज एक दिवस स्वतःचं, जेवूनच जा, असं म्हणत ती एकीकडे स्वयंपाकघरात शिरते सुद्धा. एकटीच असल्यानं स्वतःपुरता सकाळचा स्वयंपाक करून तिनं संपवलेला असतो. त्यामुळं आता माझ्यासाठी स्वयंपाकाची सुरुवातीपासनं तिला तयारी करायची असते. आईचं कायम ऐकावं असं मी माझ्या मुलींना नेहमी सांगते. त्यामुळं मी आईचं निमूटपणे ऐकलं. जरा वेळ TV बघ, मी करते काहीतरी, असं म्हणत साठी ओलांडलेली माझी आई एकीकडे कांदा चिरायला घेते. काही मदत करू का ग? या प्रश्नाचं उत्तर नको, बस नुसती, असं येणार हे माहिती असलं तरी उगाच मी तिला विचारते, कारण हे उत्तर ऐकायला आवडतं मला. 5 मिनिटात स्वयंपाकघरातून कांदा फोडणीस घासल्याचा वास, कुकरच्या शिट्टीचे आणि भाकरी थापल्याचे आवाज यायला लागतात. मला तिच्या हातची भाकरी प्रचंड आवडते. हे ती कधी म्हणजे कधीच विसरत नाही. माझ्यासाठी जगातला बेस्ट शेफ कामाला लागलेला असून सगळ्यात सुंदर अन्न स्वयंपाकघरात बनत असतं. 10व्या मिनिटाला माझ्यासमोर तव्यावरची तांदळाची भाकरी, वाफाळतं पिठलं, घट्ट दह्यातली कांद्याची कोशिंबीर, जवसाची ताजी चटणी, भाजलेला पापड, असं सुग्रास ताट येतं. पहिल्या घासाबरोबरच मी आनंदाचा कढ गिळते आणि मला जेवताना बघून आईची पुढच्या 4 दिवसाची भूक भागते. पांढऱ्या शुभ्र भाकरीचे पदर व्यवस्थित सुटलेले, पिठल्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट, कोशिंबिरीला घरचं दही, इतकं साधं आणि रुचकर जेवण आपण खूप दिवसात जेवलो नाहीये हे मला जाणवतं. आजकाल ना इतक्या हॉटेलांचे रिव्ह्यू आपण वाचत असतो, पण ह्या जेवणाचा रिव्ह्यू लिहायला शब्द कमी पडतील. आणि तसंही देव, बच्चन, पु ल, लताबाई आणि आईच्या हातचं जेवण याचे रिव्ह्यू लिहूच नाहीत. आज पुन्हा एकदा पटलं, पोट भरणारं जेवण सगळीकडे मिळतं, पण तृप्त करणारं जेवण फक्त आईकडे मिळतं.
तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.